आमच्यासाठी फार दुःखाचा दिवस आहे 6 डिसेंबर. आणि 6 डिसेंबरला मीच नाही तर अख्खा महाराष्ट्रातून आणि पुऱ्या भारतातून लोक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. मला एका गोष्टीचा खूप आनंद होत आहे, कारण आम्ही परिवर्तनवादी आहोत आणि परिवर्तन झालं पाहिजे. ही माझी साहेबा आहे आणि याच्या अगोदर जेव्हाही मला 6 डिसेंबरला यायचं, हिला मला म्हणावं लागेल की साहेबा चल ना 6 डिसेंबरला जायचं आहे, तर ही म्हणायची मी नंतर जाईल, आरामात जाईल, तू जा अगोदर. यावेळेस मला खूप आनंद झाला. 1 महिना जे माझ्यासोबत जे बौद्धगयामध्ये राहिले आणि बौद्धगयामध्ये जे तिनं पाहिलं की बाबासाहेबांनी बुद्ध धम्म का निवडला, आम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध धम्मच का दिला, कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही तर बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे. आणि जो तिने बुद्धाचं तिथे 1 महिना आचरण करून तिथे सर्व दान धर्म जे केलं, बुद्धाला फॉलो केलं, बाबासाहेबाला फॉलो केलं, त्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. आणि आज दुःखाच्या दिवशी मला एका गोष्टीचा आनंद होत आहे की प्रत्येक वर्षाला मी हिला म्हणायची की चला आपल्याला 6 डिसेंबरला जायचं आहे, पण मी नागपूरहून यायची आहे म्हणून ही 2 दिवसापासून 6 डिसेंबरची वाट बघत आहे की मी 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मला जायचं आहे. तिच्या फ्रेंड लोकांना सांगत आहे मला 6 डिसेंबरला जायचं आहे. तर या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद झालेला आहे की परिवर्तन घडलं पाहिजे, कारण काल आम्हाला सुद्धा बुद्ध कळत नव्हता, कोणालाच बुद्ध कळत नव्हता, पण आज जसं जसं बुद्ध समजत आहे, तुम्हाला कळत आहे, तर सर्वांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की हा भारत बौद्धमय झाला पाहिजे, जर तुम्ही आज जागृत झाले तर हे नक्की स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्व माझ्या समाजाला माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे. माझी साहेबा जागृत झाली आणि आज बोलली की 6 डिसेंबरला आपल्याला अभिवादन करण्यासाठी गेलो पाहिजे मम्मी. मला खूप छान वाटलं. असंच प्रत्येकाचे मुलं मुली अशा समोर आल्या पाहिजे, तेव्हा आमच्या युवा पिढीमध्ये परिवर्तन होईल. तर सर्व युवा पिढींना माझा संदेश आहे की नाचणं महत्त्वाचं नाही, वाचणं महत्त्वाचं आहे. वाचाल तर वाचाल, बाबासाहेब बोलले, तर बाबासाहेब वाचा आणि बुद्ध आचरण करा बुद्धाचं, तेव्हा तुम्हाला बुद्ध कळेल. म्हणून 6 डिसेंबर दिनी जो कोणी आलं नसेल त्यांनी तिथून अभिवादन करा. मी 6 डिसेंबरला चेत्तीहून येते आहे. हे बघा सर्व जनसमूह तुम्ही बघू शकता. तर सर्वांचे जे आले इथे अभिवादन करण्यासाठी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानते. आणि आज माझ्या लेकराला कळत आहे बुद्ध म्हणजे काय, बाबासाहेब म्हणजे काय, तर मला कुठंतरी असं वाटत आहे की माझ्यामध्ये माझ्या घरी परिवर्तन होत आहे, कारण आम्ही परिवर्तनवादी आहोत. तर प्रत्येकाच्या घरात असं परिवर्तन झालं पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय महाराष्ट्र. हे बघा हा पूर्ण जनसमूह आला, हा बघू शकता. पुन्हा शूट करा, यांना पण दाखवा. जय भीम म्हणा ना.